Hi. Now it is the turn of the chapter number 8 from the paper Science and Technology Part 1. Part 1 मधला आठवा चॅप्टरचं नाव आहे मेटलर्जी. इट इज मेटलर्जी. आता मेटलर्जी म्हणजे काय तर द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओअर्स. आणि मग ज्यामध्ये मेटल्सचं एक्सट्रॅक्शन केलं जाते त्याच्या ओअर्स मधनं अँड प्युरिफिकेशन्स. आणि मग नुसतंच मेटलचं एक्सट्रॅक्शन नाही करायचं तर त्याचं प्युरिफिकेशन करायचं फॉर द यूज आणि मग त्याचा वापर करायचा. दॅट इज कॉल्ड ॲज मेटलर्जी. The science and technology regarding the extraction of metals from their ores and their purifications for the use is called as metallurgy. This is our chapter's name. So now it is Earth was born about 4.5 billion years ago. Okay. तर बिलियन्स इयर्स ॲगो म्हणजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी की आपली अर्थचा जन्म झालेला आहे. आपल्या अर्थचा जन्म झालेला आहे. अर्थ वॉज बॉर्न अबाउट 4.5 बिलियन्स इयर्स ॲगो. ओके. सो ऑन 1 there is a 9 zeros. If it is 6 zeros, then it is million. If it is 9 zero, then it is billion. If it is 12 zeros, then that is trillion. So it is on the one there is 9 zeros. So it is 4.5 billion years ago. Various formative processes have been taken place in the core of the earth and its surroundings since its creation till today. जेव्हापासून पृथ्वीचं निर्माण झालेलं आहे तेव्हापासून त्याच्या गर्भामध्ये वेगवेगळ्या हालचाली वेगवेगळ्या फॉर्मेटिव्ह प्रोसेसेस सुरूच आहे होत्या तेव्हा आणि आजही सुरूच आहे. या डेट पर्यंत सुद्धा सुरूच आहे. तिथे बऱ्यापैकी हालचाली होतच असतात. त्या प्लेट्स वगैरे इकडे तिकडे हलत असतात आणि मग त्यामध्ये कमी जास्त मुवमेंट झाल्या दॅट क्रिएट्स अर्थक्वेक्स आणि अशा प्रकारचं खूप साऱ्या घडामोडी फॉर्मेटिव्ह प्रोसेसेस सुरूच आहेत आणि मग ते कोअर ऑफ द अर्थच्या ग्राफ्टमध्ये. ओके. दीज आर रिझल्टेड इन द फॉर्मेशन ऑफ द व्हेरियस ओअर्स. आणि मग त्याच्याचमुळे काय होऊन राहिलेलं आहे की वेगवेगळे ओअर्स म्हणजे खनिज वेगवेगळे लिक्विड्स अँड गॅसेस. सो ऑल दीज आर फॉर्म ड्यू टू दीज फॉर्मेटिव्ह प्रोसेसेस अँड द मोमेंट्स इन द कोअर ऑफ द अर्थ. म्हणजे त्या मोमेंट्स त्या फॉर्मेटिव्ह प्रोसेसेसमुळे वेगवेगळे खनिज ओअर्स म्हणजे खनिज लिक्विड्स अँड गॅसेस फॉर्म होऊन राहिलेले आहेत. आता थिंक अबाउट इट. विच मेथड डू वी यूज वेन वी वॉन्ट टू स्टडी मेनी थिंग्स टुगेदर अँड ॲट द सेम टाइम. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहे एकत्रितपणे आणि त्याच वेळेला तर मग आपण काय करतो. विच मेथड्स डू वी यूज. कोणती मेथड आपण वापरतो तर when we want to study many things together at the same time. आणि मग जर समजा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळेला एकत्रित अभ्यास करायच्या आहे तर आपण एकच करू त्यांना क्लासिफाय करू त्यांचं क्लासिफिकेशन करून घेऊ आणि मग त्याच्यानुसार आपण त्यांना वापरू. So, when we want to study many things together at the same time, we should classify them according to their properties. आणि मग यांना आपण क्लासिफाय केलंच पाहिजे पण कशानुसार अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. त्यांच्या प्रॉपर्टीज नुसार आपण त्यांना क्लासिफाय करतो. ओके. देन वी कॅन कन्सिडर देअर अपीअरन्स. मग या प्रॉपर्टीज मध्ये आपण काय पाहतो त्यांचं अपीअरन्स कसं आहे. देन इट इज त्यांच्या रिॲक्शन्स इफ इट इज केमिकल तर रिॲक्शन्स आणि त्यांचे युजेस ETC अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण कन्सिडरेशन मध्ये घेतो. आणि जेव्हा एवढे सारे एकत्रितपणे एकाच वेळेला अभ्यास करायचा असते तेव्हा त्यांना आपण पहिले काय करतो क्लासिफाय करतो. क्लासिफाय कशानुसार तर प्रॉपर्टीज नुसार
प्रॉपर्टीज मध्ये काय पाहतो तर अपीयरन्स पाहतो, त्यांच्या रिएक्शन्स पाहतो, त्यांचे युजेस पाहतो. फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स कॅन बी क्लासिफाइड इनटू, सगळ्यांना माहित आहे एलिमेंटचं क्लासिफिकेशन. एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू 3 and that is metals, non-metals and metalloids. आणि हे कशाच्या बेसिसवर तर इट इज बेस्ड ऑन देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवर आपण एलिमेंट्स 3 याच्यामध्ये क्लासिफिकेशन करतो. इट इज द मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. या 3 मध्ये आपण क्लासिफिकेशन करतो. पण का बरं तर बेस्ड ऑन it is physical and chemical properties of the given elements. Okay, so this is, think about it. The substance around us are in the form of some or other elements or their compounds. आता आपल्या भोवती जे काही सबस्टन्सेस आहे एक तर ते एलिमेंटच्या स्वरूपात आहे किंवा मग त्यांच्या कंपाऊंडच्या स्वरूपात आहे. आणि हेच आपल्या आजूबाजूचे सगळे सबस्टन्सेस. That in the beginning elements were classified in accordance with their chemical and physical properties into the types of metals, non-metals and metalloids, and these are in use even today. आणि मग early याचं क्लासिफिकेशन केलं होतं जेव्हा मेटलॉइड्स हा प्रकार सापडला की एलिमेंट्स आर क्लासिफाइड इनटू 3 क्लासेस, that is metals, non-metals and metalloids. आणि मग हे तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्यू मध्ये सुरूच आहे. देन यू हॅव स्टडीड देअर कॅरेक्टरिस्टिक्स इन द लास्ट स्टँडर्ड. मागील वर्गामध्ये आपण यांचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकलेले आहे. वी आर गोइंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम इन दिस लेसन. आणि मग आपण यांच्याबद्दल आणखी जास्त माहिती घेऊ या याच्यामध्ये की यांचं एक्सट्रॅक्शन कसं करतात, मग त्याचं प्युरिफिकेशन कसं करायचं आणि मग त्याला यूज कसं करायचं. तर अशा प्रकारे आपल्याला शिकायचं आहे. देन इट इज कॅन यू टेल व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आता फिजिकल प्रॉपर्टीज विचारल्या, केमिकल विचारल्या नाही, त्याच्यामुळे हे आपल्याला येतात. तरी पण आपण आपल्या नॉलेजला पॉलिश करून घेऊ. हे 8व्या वर्गात झालेलं आहे. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आणि सर्वात महत्त्वाचं मेटल दॅट इज एक्झिस्ट इन ओनली सॉलिड स्टेट. मेटल हे फक्त सॉलिड स्टेट मध्ये सापडतात. ओके, द मेटल्स नेमली मर्क्युरी अँड गॅलियम. आतापर्यंत आपण मर्क्युरीच पाहिलं होतं एक्सेप्शन. द मर्क्युरी अँड गॅलियम एक्झिस्ट इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. मर्क्युरी सोबत गॅलियम, कारण आपला काय झालेला आहे वर्ग वाढलेला आहे, आपली लेवल वाढलेली आहे. आतापर्यंत आपण मर्क्युरीचे एक्सेप्शन म्हणत होतो, मेटल असून लिक्विड स्टेट मध्ये आहे. पण इट इज अनदर एक्सेप्शन दॅट इज गॅलियम. इट इज ऑल्सो एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे रूम टेम्परेचरवर कोणत्याही टेम्परेचरला यांचं एक्झिस्टन्स मर्क्युरी आणि गॅलियमचं कशात असेल तर दॅट इज इन अ लिक्विड स्टेट. Besides this, all metals exist in a solid state. म्हणजे मेटल म्हटलं की सॉलिड स्टेट आठवली पाहिजे, पण लगेच एक्सेप्शन सुद्धा आठवलं पाहिजे. दॅट इज मर्क्युरी अँड गॅलियम. These exist in the liquid state at room temperature. सर्वात महत्वाचं आहे हो, नाही तर मग ऍट रूम टेम्परेचर नाही म्हटलं तर आपण सगळ्याच मेटलला हीट देऊन त्याला लिक्विड स्टेट मध्ये आणू शकतो. But that is not the case. It must be at the room temperature. Then metals possesses luster. Metal ला चकाकी असते. Metal possesses luster. Then the metallic luster goes on decreasing due to the exposure to atmospheric oxygen and moisture, and also in presence of some reactive gases. आता हे केमिकल प्रॉपर्टीज मध्ये जाते. फक्त की यांना जे लस्टर असते ते लस्टर जर समजा जास्त काळापर्यंत एक्सपोजर असला ऍटमॉस्फिअरिक ऑक्सिजनला किंवा मग दुसऱ्या सोबत जर असेल, दुसऱ्या रिएक्टिव्ह एजंट सोबत जर यांना ठेवल्या गेलं तर यांची लस्टर काय होते डल पडायला लागते. देन
Metal possesses luster. The metallic luster goes on decreasing due to the exposure to atmospheric oxygen and moisture. Moisture सोबत जरी यांचं exposure असेल, यांची luster goes on decreasing. So, and also in presence of some reactive agent. काही reactive agent च्या presence मध्ये सुद्धा यांची luster gone. We know that metals have the properties, namely ductility and malleability. Ductility and malleability सगळ्यांना माहित आहे. Ductility म्हणजे they can be drawn into the thin wire. आणि यांच्यापासून जेव्हा पत्रा बनवता येते thin sheet, when they are hammered, they are converted into the thin sheet. आणि त्या thin sheet मध्ये कन्वर्शन होत असेल तर that property is called as malleability. So the metals have the properties malleability and ductility. Malleability म्हणजे thin sheets मध्ये कन्वर्शन करणे आणि ductility म्हणजे त्यामधनं वायर काढणे. So all these are the two properties, these are possessed by the metals. Metals have the properties, namely ductility and malleability. Similarly, all metals are good conductor of heat and electricity. All metals are good conductor of heat and electricity, as they are the free electrons. That's why they are the good conductor of electricity. As they have the free electrons, and that's why they have the ability of conduction of electricity. That is, they are the good conductor of electricity. It is also the good conductor of heat. आणि मग मेटल्स मध्ये आपण पाहिलेलं आहे कंडक्शन होते की एका बाजूला जरी हीट केलं तर दुसरी बाजू गरम येते. म्हणजेच they are the good conductor of heat also. Okay, so similarly all metals are good conductor of heat and electricity. Generally all metals are hard. General sense मध्ये metals म्हटल्यानंतर metals are hard. However, the alkali metals from group 1, alkali metals from the group 1 आणि group 1 सगळ्यांना आठवते की हलिना के रत्ने ती कसम पराको. आणि आपण याच्याला तर माहिती आहे सगळ्यांना, म्हणून मग alkali metals group, it is the alkali metals from group 1 such as हायड्रोजन सोडून दिलेला आहे, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, these are the exception. आणि मग हे जे आहे हे एक्सेप्शन आहे. कोण? इट इज लिथियम, सोडियम and potassium. These are the metals from the group 1 and that is called as alkali metals. These are the exception. आणि exception कशाला? Metals are generally metals are hard, but this is the exception. म्हणजेच लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हार्ड असणार नाही. However, the alkali metals from the group 1 such as lithium, sodium and potassium are exception. These metals can be cut with a knife as they are very soft. आणि हे लिथियम, सोडियम, पोटॅशियम एवढे सॉफ्ट असतात की आपण चाकूने सुद्धा यांना कापू शकतो. आणि मग हे जर तीन सोडले तर दुसरे मेटल घेतले तर इट इज नॉट पॉसिबल टू कट दॅम विथ द हेल्प ऑफ द नाईफ. चाकूच्या मदतीनं या तिघांना सोडलं तर कोणतेही मेटल आपण कापू शकत नाही. पण लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम एवढे सॉफ्ट असतात की दे कॅन बी इझिली कट विथ द नाईफ. सो दिस इज द एक्सेप्शन. आणि हे एक्सेप्शन सगळेच लक्षात ठेवायचे आहे. आणि तुमचं स्टँडर्ड पण वाढलेलं आहे कारण 10व्या वर्गात आहे, तर मग त्यानुसार अकॉर्डिंगली आले पाहिजे. नाहीतर मग 8वीत पाठ केलेलं तेच डिफरन्सेस लिहायचे नाही. So exception must be from our chapter. That metals have high melting and boiling points. Metals ला high melting आणि high boiling points असते. Melting points, boiling points सगळ्यांना माहित आहे. Solid ला melting point असते, liquid ला boiling point असते, हे पण सगळ्यांना माहित आहे. तर metals जे असतात, तर metals ला melting and boiling points हे high असतात.
फॉर एक्झाम्पल टंगस्टन मेटल जो आपण बल्बमध्ये वापरत होतो, टंगस्टन metal has the highest melting point. It is 3422 degrees Celsius. 3422 डिग्री सेल्सिअस कशाचा मेल्टिंग पॉइंट आहे? सो दिस इज द मेल्टिंग पॉइंट ऑफ द टंगस्टन 3422. आणि हा लक्षात राहू शकते 3-4 लिहून टाकायचे, त्याच्या पूर्वीचा 3च्या पूर्वीचा 2 ते पण डबल 3422. सो इट मस्ट बी रिमेंबर्ड might be that gives you 1 mark. 3422 degrees Celsius. On the contrary, the melting and boiling point of these metals such as sodium, potassium, mercury, gallium, these are very low. आणि एक्सेप्शन वेगवेगळे आहेत, तर बरोबर त्याला लक्षात ठेवायचं. तर मग सोडियम, पोटॅशियम, मर्क्युरी आणि गॅलियम यांचे जे मेल्टिंग पॉइंट आहे आणि बॉइलिंग पॉइंट्स लो असतात, दीज आर ऑल्सो एक्सेप्शन. आणि यांच्यामधनं साऊंड इज प्रोड्यूस व्हेन अ सर्टन मेटल्स आर स्ट्रक अँड दिस इज कॉल्ड ॲज सोनोरिटी. आणि मग सोनोरिटी दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स. त्यांना जर स्ट्रक केलं कशाने तर दे प्रोड्यूस द साऊंड. यांच्यामधनं साऊंड येते. शाळेची बेल सगळ्यांना आठवते की जेव्हा शाळा संपते जेव्हा ती बेलचा आवाज मधुर वाटते, आणि मग जेव्हा शाळा भरत असते जीवावरच येते, तर तेव्हा तो आवाज एवढा चांगला वाटत नाही जेवढा संपताना वाटते, किंवा जेव्हा रेसेस राहतात तेव्हा पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या बेलचा साऊंड मधुर वाटते. तर तो ती जी बेल आहे आता नसेल बऱ्याचशा शाळांमध्ये, पण पहिले मेटलचं हे राहत होतं आणि त्याच्यावर दुसऱ्या मेटलच्या याने हॅमरिंग केल्या जात होती. तर दॅट प्रोड्युसेस अ साऊंड. This property is called as sonority and which is possessed by all the metals. Then a sound is produced when a certain metals are struck and this is called as sonority. These metals are known as sonorous metals. आणि मग ज्या ज्या मेटल्स मधनं आवाज प्रोड्यूस होईल, साऊंड इज प्रोड्यूस, such metals are referred as sonorous metals. आणि मग याची जर डेफिनेशन कोणी विचारली, what is a sonorous metal? A metal which produces sound when they are struck. They are struck. So this is that property is called as sonority and such metals are called as sonorous metals. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. तर these are the physical properties of the metals. पाहून घ्या. पहिले तर मेटल सॉलिड स्टेट मध्ये असतात. 2 एक्सेप्शन आहे. सॉलिड स्टेट मध्ये तर मेटल असतात, पण 2 एक्सेप्शन आहे. आणि 2 एक्सेप्शन मधले मर्क्युरी सगळ्यांना माहित आहे. अनदर इज गॅलियम. ओके. देन मेटल्सला लस्टर असते, पण जेव्हा त्यांना एक्सपोज केला आपण ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन किंवा मग मॉइश्चरला, तर दे लुजेस द लस्टर. दे लुजेस द लस्टर. आणखी जर समजा रिएक्टिव्ह एलिमेंट्सच्या किंवा रिएक्टिव्ह गॅसेसच्या संपर्कात जर आले तरी पण यांची जे लस्टर आहे, चकाकी आहे, ती काय होते, डल पडते. आणि मग मेटल्सला मेनली 2 प्रॉपर्टीज आहेत, डक्टिलिटी अँड मेलिएबिलिटी. डक्टिलिटी म्हणजे त्या मेटल्समधनं आपण वायर काढू शकतो, म्हणजे थिन वायर, बारीक वायर. नंतर त्याच मेटलला जर हॅमर केलं तर आपण त्याच थिन शीटमध्ये रूपांतर करू शकतो. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज मेलिएबिलिटी. वी हॅव ऑलरेडी लर्न दिस इन अवर अर्लियर स्टँडर्ड्स. आणि मग सगळे मेटल्स गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. हीट अँड इलेक्ट्रिसिटी आपण पाहिलेलं आहे. फ्री इलेक्ट्रॉन असेल तर तिथे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मग करंट कॅरी होते. का बरं? तर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. दिस फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्स फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह, रेस्ट मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक करंट जाईल. आणि सगळेचे सगळे मेटल्स जनरली ऑल मेटल्स आर हार्ड, पण एक्सेप्शन आहे. ग्रुप नंबर 1 अल्कली मेटल्स वाला
आणि त्यामधले लिथियम, सोडियम, पोटॅशियम, these are the very soft metals and these can be cut with the help of the knife. आणि यांना आपण चाकूच्या मदतीने सुद्धा कापू शकतो. मेटल्सला हाय मेल्टिंग आणि हाय बॉइलिंग पॉइंट्स असतात. त्याच्यामधला टंगस्टन्स आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे 3.22, that is 3422 degree Celsius. On the contrary, त्याच्या विरुद्ध the melting and boiling point of metals such as it is sodium, potassium, mercury and gallium, these are the low आणि low melting points वाले सुद्धा metals आहेत. त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, मर्क्युरी आणि गॅलियम. and एक प्रॉपर्टी असते मेटल जवळ सोनॅरिटी. इट इज सोनॅरिटी. सोनॅरिटी म्हणजे काय? साऊंड इज प्रोड्यूस when a certain metals are stuck. काही मेटलवर स्टक केल्यावर त्याच्यामधून साऊंड प्रोड्यूस होते. त्या प्रॉपर्टीला म्हणायचं सोनोरिटी. आणि मग असे जे मेटल्स आहेत त्यांच्यावर स्टक केल्यावर त्याच्यामधून साऊंड प्रोड्यूस होते, तशा मेटलला म्हणायचं इट इज सोनरस मेटल्स. सो it is all over from the today's lecture. We will stop here. Next time it is physical properties of non-metals. Till then, bye.